नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कामगारांना दिवाळी बोनस मिळावा, संयुक्त कृती समितीचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन. इचलकरंजीतील यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांना तत्काळ दिवाळी बोनस मिळावा या मागणीसाठी विविध कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहाय्यक कामगार आयुक्त जानकी मोहिते यांना निवेदन सादर केले. सध्याच्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कामगारांना सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी ही ठाम मागणी करण्यात आली असल्याची माहिती राजेंद्र निकम यांनी दिली आहे. इचलकरंजी परिसरातील यंत्रमाग उद्योगाबरोबर जॉबर, कांडीवाले, सायझर, वार्पर, प्रोसेसिंग, दिवाणजी, बेंडिंग, घडीवाले, स्पिनिंग, सायझिंग आदी विविध प्रकारचे कामगार काम करतात. हे कामगार दररोज 8 ते 12 तास कठोर श्रम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र अनेक उद्योग अडचणीत आल्याने व आर्थिक घडी विस्कटल्याने कामाचे प्रमाण घटले आहे. तरीही कामगार दिवसरात्र मेहनत घेत असून त्यांना शासनाने ठरवलेले किमान वेतनही मिळत नाही. ही गंभीर बाब समितीने निदर्शनास आणून दिली. दिवाळीचा सण सर्वसामान्यसह नागरिकांनीही आनंदाने साजरा करावा यासाठी कामगार संघटनांनी 10% बोनस, 21 दिवसाचा पगार, राष्ट्रीय सुट्ट्यांचा पगार आणि दिवाळी बोनस तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास दिवाळीपूर्वी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कॉम्रेड दत्ता माने, शामराव कुलकर्णी, आनंदा गुरव, सुनील बारवाडे, हनुमंत लोहार, राजकुमार पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या न्याय मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन समितीचे प्रशासनास केले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.